नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. 1998 मध्ये सलीम कुत्ताची हत्या झाली असं म्हणतात आमदार कैलास गोरंट्याल. 1998 मध्ये एका रुग्णालयामध्ये कुत्ताची हत्या करण्यात आलेली होती. मग नवीन कुत्ता सलीम कुत्ता आणला कुठून असा सवालच गोरंट्याल यांनी केलाय. छोट्या राजांच्या माणसांनीच सलीम कुत्ता याची हत्या केलेली होती. नितेश राणे यांनी कोणता नवीन सलीम कुत्ता आणला माहिती नाही असंही गोरंट्याल म्हणाले. कुत्त्याची हत्या झाली आणि त्याच्या 3 पत्नींनी सुद्धा टाडा कोर्टात याची माहिती दिली असे ते म्हणाले. आमदार कैलास गोरंट्याल सर आपल्या सोबत आहे. सर, काय सांगणार सलीम कुत्ता प्रकरणावर? बघा, निलेश राणेने ज्या सलीम कुत्ता बद्दल सांगितला, बॉम्बस्फोटचा आरोपी, त्याचा मर्डर 98 मध्ये हॉस्पिटलमध्ये झाला. त्याचे मर्डर करणारे आहे रोहित वर्मा, बाळा ढाकरे, हे छोटा राजांचा जो संतोष शेट्टी किंवा रवी पुजारी, या लोकांनी 98 मध्ये त्याचा मर्डर केलेला आहे. आणि त्याची 3 बायका आहे. त्या 3 बायकांनी टाडा कोर्टात सांगितलं की आमचा पती मेला, त्याचा मर्डर झाला, आमची जी प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा. आणि टाडा कोर्टने त्यांची प्रॉपर्टी रिलीज केली. आता हा कोणता नवीन सलीम कुत्ता आणला ते मला माहीत नाही, पण आता खोटे आरोप केलेले शुक्रवारी त्यांनी. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर. हे देशद्रोही कृत्य आहे. याचं कोणत्याही गोष्टीशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. आताच्या घडीला पण जेलमध्ये जो आहे तो कोण आहे? जो डान्स करतोय तो कोण आहे? आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा ठोठावलेली आहे. गोरंट्यालकडे जास्तीची माहिती असेल त्यांनी द्यावी चौकशी अधिकाऱ्याकडे.